आणि आता तामिळनाडूमधून एक मोठी अपडेट समोर येते आहे। तामिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेला मोठा धक्का बसलेला आहे। विजय थलपतीवरती तामिळनाडूच्या जनतेनं विश्वास ठेवलेला आहे। सुपरस्टार विजय थलपतीच्या टीव्हीकेनं जोरदार मुसंडी तामिळनाडूमध्ये मारलेली आहे। दरम्यान चेन्नईच्या विरुगपक्कमधून विजय यांनी त्यांचे ड्रायव्हर राजेंद्रन यांचे पुत्र आर सबरीनाथन यांना उमेदवारी दिलेली होती आणि विशेष करून सांगायचं झालं तर सबरीनाथन यांना भक्कम आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर हे एक उदाहरण आहे अमित, याच्यावरूनच कळतंय की ड्रायव्हरच्या मुलाला त्यांनी उमेदवारी दिली। अगदी सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी या निवडणुकीमध्ये उभं केलं आणि ते जिंकलेले आहेत। कशा पद्धतीने ते भावनिक झालेत याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। आणि नुसतीच उमेदवारी दिली नाही तर आपण बघतोय घवघवीत यश सुद्धा मिळताना आपल्याला दिसतंय। तामिळनाडूच्या जनतेनं विजय थलपती यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे। सत्ताधारी डीएमकेला पाठ दाखवत यावेळी जनतेने सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाला आपली पसंती दिलेली आहे, पसंती दाखवलेली आहे। आकडेवारी समोर येते आणि या आकडेवारीमध्ये कशा पद्धतीने तामिळनाडूच्या जनतेने सुपरस्टार विजयवर विश्वास दाखवलाय, थलपती विजयवर विश्वास दाखवलाय हे पाहायला मिळते। तर काही दृश्य तामिळनाडूमधून समोर येत आहेत। त्यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला सबरीनाथ यांना उमेदवारी दिलेली होती आणि तो उमेदवार आता आघाडीवर आहे, त्यामुळे त्यांना अश्रूही अनावर झालेत। तर आणखी आपण पुढची बातमी पाहूया। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेने जाहीरनाम्यामध्ये केलेल्या लोकप्रिय घोषणा आता संपूर्ण प्रचारादरम्यान चर्चेत राहिल्यात। तर तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेने जाहीरनाम्यात केलेल्या लोकप्रिय घोषणा संपूर्ण प्रचारादरम्यान चर्चेत राहिलेल्या आणि या घोषणा नेमक्या कोणत्या कोणत्या होत्या आपण एकदा नजर टाकूया। पहिली घोषणा होती मुलींना लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्क साडी देण्याचा हा फॉर्म्युला थलपती विजय यांच्या आपण जाहीरनाम्यात बघितलेला होता। अगदी नवजात बालकांसाठी सोन्याची अंगठी देणार असं देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं होतं। इतकंच नाही तर गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा होती, दरमहा 25 रुपये देण्याचा सुद्धा या जाहीरनाम्यात बघायला मिळत आहे। सुपर 6 योजना देखील त्यांनी जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता। वर्षातून 6 सिलेंडर मोफत देणार ही मोठी घोषणा विजय थलपती यांनी केलेली होती। वीज मोफत करणार असं सुद्धा सांगितलेलं होतं। यामध्ये दरमहा 200 युनिट ही वीज मोफत असणार असंही सांगितलेलं आहे। तर त्यानंतर सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्याला 400 रुपये देणार अशी देखील घोषणा विजय थलपती यांनी केलेली होती। तर डिप्लोमा धारक जे आहेत त्यांच्यासाठी 2500 रुपये बेरोजगारी भत्ता देणार असंही त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। तर 5 एकरपर्यंत कृषी कर्ज माफी देखील देणार अशी मोठी घोषणा विजय थलपती यांच्याकडून करण्यात आलेली होती। अनेक मोठ्या घोषणा केल्या, त्यातली आणखीन एक महत्त्वाची घोषणा म्हणजे 1ली ते 12वी विद्यार्थ्यांना दरवर्षी 15,000ची मदत करणार असंही सांगितलेलं आहे। तर महिलांसाठी मोफत बस प्रवास ही योजना त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेली होती। तर या सगळ्या योजनांवरून कळतंय सर्वसामान्यांचा विश्वास त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न आपल्या या जाहीरनाम्यामधून केलेला होता आणि त्यानंतर सर्वसामान्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात पसंती दर्शवलेली आहे। आकडेवारी पाहता त्यांना प्रचंड प्रमाणात बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय सध्या डीएमके एमके स्टॅलिन हे कोलाथूर या ठिकाणाहून पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते। अतिशय धक्कादायक निकाल हा आपल्याला म्हणावा लागेल। तामिळनाडूमध्ये डीएमकेचे कोण पिछाडीवर आणि कोण आघाडीवर आपण बघतोय, तर टीव्हीकेचे थलपती विजय हे सध्या आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। तर तिरुचिरापल्ली पूर्व या विधानसभा मतदारसंघातून सुपरस्टार विजय थलपती विजय हे आघाडीवर आहेत। तामिळनाडूचं आपण हे चित्र पाहायला मिळते आपल्याला, कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हे आपण पाहतोय। तर 2 प्रमुख चेहरे इथे होते, एमके स्टॅलिन आणि सुपरस्टार विजय। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। तामिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेला धक्का बसलेला आहे। हा मोठा धक्का डीएमकेला बसलाय। अभिनेता विजयच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी बघायला मिळते। खरं तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या जनतेने सत्ताधारी डीएमकेला धक्का देत थेट अभिनेता विजय थलपतीच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवल्याचं आपल्याला कलांनुसार अगदी स्पष्ट होताना दिसतंय। तर जे कल समोर आलेले आहेत त्या कलामध्ये टीव्हीके हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष तामिळनाडूमध्ये असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष AIADMK असणार आहे असं चित्र आत्ता तरी पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे थलपती विजय हे आघाडीवर आहेत।
आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष AIADMK ठरलाय. आणि तामिळनाडूच्या जनतेने सुपरस्टार विजय थलपतीला साथ दिली आहे. विजय थलपतीच्या TVKला सुमारे 100 पेक्षा अधिक जागांवरती मतदारांनी साथ दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार हे आता निश्चित झालंय. तर 1967 नंतर पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये तिसऱ्या पक्षाची सत्ता येणार आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत DMK आणि AIADMK या दोनच पक्षांची सत्ता होती आणि यांच्यामध्येच प्रामुख्याने राजकीय लढाई देखील झालेली होती. परंतु यंदा तमिळी अभिनेता थलपती विजय याने निवडणुकीची संपूर्ण गणितं बदलून टाकली आहेत. तर यानंतर आपण पाहूयात आसाममध्ये कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे. आसामचा निकाल सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण बघतोय भाजपाचे हिमंता बिस्वा शर्मा हे सध्या विजयी झाल्याचं बघायला मिळतंय. मुख्यमंत्री आहेत ते आणि आता पुन्हा एकदा ते विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर निश्चितच ही तिसरी वेळ आहे त्यांची, 2 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर त्यानंतर गौरव गोगोई काँग्रेसचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा आसाममधला पराभूत झाल्याची माहिती समोर येते. हा मोठा धक्का काँग्रेसला असू शकतो, कारण काँग्रेसचा मोठं नेतृत्व आहे. गौरव गोगोई CM पदाचा फेस होते काँग्रेसचा आणि ते पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण पाहूयात केरळमध्ये काय घडतंय. केरळमध्ये आपण बघतोय CPIMचे M नौशाद हे पराभूत झालेले आहेत. केरळमध्ये त्यांना मोठा धक्का बघायला मिळतोय. तर केरळमध्ये नेमकं काय घडतंय आपण पाहतोय. केरळमध्ये BDJSचे सजी डी आंडन हे एरवीपुरम मधून पराभूत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता यानंतर आपण थेट तमिळनाडूमध्ये जाऊयात. तमिळनाडूमध्ये काय घडतंय ते आपण पाहूयात. तर तमिळनाडूमध्ये सध्या DMKचे MK स्टॅलिन हे सध्या कोल्हापूर या ठिकाणी पिछाडीवरती असल्याचं चित्र आहे. MK स्टॅलिन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानावा लागेल. तर सध्या त्यांचा मुलगा जो आहे उदयनिधी स्टॅलिन हे सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र तामिळनाडूमध्ये बघायला मिळत आहे. तर अगदी महत्त्वाचा हा निकाल आता समोर येतोय. तामिळनाडूमध्ये TVKचे थलपती विजय हे आघाडीवर आहेत आणि MK स्टॅलिन हे पिछाडीवर आहेत. हा मोठा धक्का तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय अनपेक्षित निकाल आहे तामिळनाडूचा. तामिळनाडूमध्ये 2 महत्त्वाचे पक्ष होते आणि DMK हा आता आपण जाऊयात थेट अमित वेस्ट बेंगॉलमध्ये काय घडते ते आपण पाहूयात. तर पश्चिम बंगालमध्ये आपण बघतोय भाजपाचे सुवेंदू अधिकारी हे आघाडीवरती आहेत. नंदीग्राम या मतदारसंघातून ते उभे होते आणि सध्या आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय. विजयापासून अगदी काही अंतरावर जर असं म्हणावं लागेल, कारण मताधिक्य आपल्याला बघायला मिळतंय. सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राममधून सध्या आघाडीवरती आहेत. भाजपाचे ते अधिकृत उमेदवार होते.